अलीकडच्या काळात यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। प्रामुख्याने यवतमाळ शहरात चेन लिफ्टिंगच्या घटना पुन्हा घडतायत। मागील घटनांमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांना पकडण्यात पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं। म्हणूनच या गुन्हेगारांना पुन्हा ऐन लग्नसराईच्या काळात चेन लिफ्टिंगचे उद्योग पुन्हा सुरू केले। या सर्व विषयाची गंभीर दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक जगताप यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले। शहरातील महिला, वयोवृद्ध नागरिक सकाळ आणि सायंकाळी फेरफटका मारत असताना असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करतायत। त्यातच यवतमाळ शहरातील सोनार लाईन, इंदिरा गांधी मार्केट, बस स्टँड चौक आणि रोड आणि प्रवासादरम्यान सुद्धा अनेक चोरीच्या घटना या लहान मोठ्या प्रमाणात घडत आहेत। त्यातच यवतमाळ शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीने तोंड वर काढल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। नुकतेच बसस्थानक चौक, स्टेट बँक चौक आणि रोड, वडगाव परिसर या भागांमध्ये अनेक टोळक्यांनी धुडगूस घातल्याची घटना अनेक वृत्तपत्रांमध्ये झळकत आहे। अशा वातावरणामध्ये यवतमाळकर नागरिक खरंच सुरक्षित आहेत का, हा सवाल मनसेचे हमदापुरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह पोलीस प्रशासनाला विचारलाय। यवतमाळ शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीवर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आज पोलीस अप्पर अधीक्षक जगताप साहेब यांना निवेदन देण्यात आले। यवतमाळ शहरामध्ये चेन लिफ्टिंगच्या घटनात वाढ झालेली आहे, यवतमाळ शहरामध्ये भाईगिरीमध्ये वाढ झालेली आहे, यवतमाळ शहरामध्ये गुन्हेगारीत वाढ झालेली आहे। या सर्व विषयांवर कोणीतरी बोलण्याची गरज होती। मनसेच्या वतीने आज अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे बाहेर राज्यातून जे नागरिक येऊन राहतात त्यामध्ये गुन्हेगार किती, त्यामध्ये सभ्यगृहस्थ किती याचा शोधसुद्धा घेण्याची गरज आहे। मनसेच्या वतीने आज शहरातली वाहतूक व्यवस्था आणि यवतमाळ शहराची वाढती गुन्हेगारी या विषयावर तात्काळ पोलिसांनी उपाययोजना न केल्यास मनसेच्या पद्धतीने या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचा इशारा इथे देण्यात आलेला आहे। लवकरच मनसेच्या वतीने एक फ्लाइंग स्क्वॉड महान्यूज 7 करिता अक्रम दीवान, यवतमाळ। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर, फिशर, भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स, लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर।